संस्कृती फाउंडेशनच्या नृत्यरंग 2025मध्ये मी वृंदा दाभोलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय दीप प्रज्वलनानं, नटराजाच्या पूजनानं. त्यासाठी मी आमंत्रित करते नीलम सत्रे मॅडम, डॉक्टर प्रमोद उके सर, नृत्यालंकार निवेदिताताई रानडे आणि डॉक्टर ज्योती सावंत यांना, तसंच डॉक्टर दीपक सावंत यांनाही मी विनंती करते, राकेश चोरगे यांनाही विनंती करते, कृपया आपण पडदा उघडण्यात यावा आणि आपण दीप प्रज्वलनासाठी सगळ्या मान्यवरांनी कृपया रंगमंचावर यावं. संस्कृती फाउंडेशनचा हा वार्षिक नृत्योत्सव आणि त्यासाठी जमलेले हे सगळे मान्यवर, आपण रसिक प्रेक्षक, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शुभ कार्याची सुरुवात अर्थातच दीप प्रज्वलनानं, देवतेच्या पूजनानं आपण करूया. रंगमंचाचं पूजन मगाशी झालंय. नृत्यालंकार निवेदिताताई रानडे, नुपूर नृत्यालयाच्या संचालिका. त्यानंतर नीलम सत्रे मॅडम. नीलम सत्रे मॅडम एक रिजनल ॲथलेटिक प्लेयर आहेत, योगा टीचर आहेत आणि 17 इन्फ्रास्ट्रक्चरच्या डिरेक्टर म्हणूनही त्या काम पाहतात. त्यानंतर राकेश चोरगे, संस्कृती फाउंडेशनचे को फाउंडर, डॉक्टर ज्योती सावंत, फाउंडर संस्कृती फाउंडेशन, आणि त्याचप्रमाणे कथ्थक नृत्यांगना डॉक्टर दीपक सावंत. आज पुढचे 2-2.5 तास तुम्हा सगळ्यांना मोबाईल वापरायची परवानगी आहे, फक्त रिंगर ऑफ करून. रिंगर ऑफ करा आणि मोबाईल जरूर वापरा, कारण इकडे जे काही आज सादर होणार आहे त्याची तयारी गेले 2-2.5 महिने सुरू आहे आणि अर्थातच ते मोबाईलमध्ये, तुमच्या कॅमेरामध्ये, तुमच्या आठवणीमध्ये साठवावं असं तुम्हाला वाटेलच. तर त्यासाठी मोबाईलचा वापर नक्की करा, पण फक्त रिंगर ऑफ करून ठेवा. आणि त्याप्रमाणे अजून एक सूचना, ह्या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग सुरू आहे, त्यामुळे कृपया मधून येऊ जाऊ नका. 2 बाजूला तुम्हाला जे गँगवे दिसत आहेत तिकडनं या, जेणेकरून मध्ये फोटोग्राफीच्या मध्ये, व्हिडिओग्राफीच्या मध्ये बाकी कोणी येणार नाही, कोणाचीही डोकी दिसणार नाही आणि कार्यक्रम तुम्हाला नंतर जेव्हा त्याची लिंक मिळेल, फोटो मिळतील, तेव्हा ते एकदम सुंदर असं चित्र दिसेल. त्यामुळे ही विनंती. सगळ्या मान्यवरांना विनंती, एकत्र या, एक छान ग्रुप फोटो होऊ देत. आठवणींची साठवण जितकी करावी तितकी कमी, कारण हा साठा तुम्हाला आनंद देणारा असतो. त्यामुळे आपण भाग्यवान आहेत की आपल्याकडे फोटो नावाचं तंत्र आहे, जेणेकरून ते आपण खूप काळ आठवणीत ठेवू शकतो. मान्यवरांना विनंती, कृपया आपण सगळ्यांनी प्रेक्षागृहात आसनस्थ व्हावं आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय.